मार्केटिंग म्हणते की जर लोकांनी तुमचा ब्रँड लोगो किंवा नाव न बघताही ओळखला तर समजा की तुम्ही मार्केट जिंकला. आणि हेच फिफा वर्ल्ड कप मध्ये लिवाईसने करून दाखवलंय. बघा, फिफाचा एक रूल आहे की वर्ल्ड कप दरम्यान स्टेडियम मध्ये फक्त ऑफिशियल स्पॉन्सरची ब्रँडिंग दिसणार, बाकी ब्रँडचे लोगोज आणि नेम्स कव्हर केले जातात. आता प्रॉब्लेम असा होता की मॅचेस लिवाईस स्टेडियम मध्ये होते, पण लिवाईस फिफाचा ऑफिशियल स्पॉन्सर नव्हता, म्हणून फिफाने त्यांचा ब्रँड कव्हर केला. आता नॉर्मल कंपनी असती तर शांत बसली असती, पण लिवाईसने इथे गेम उलटाच फिरवला. त्यांनी लोगो पूर्णपणे हाईड होऊ दिला, पण त्यांचा आयकॉनिक रेड बॅटविंग शेप तसाच ठेवला. आणि गंमत म्हणजे नेम दिसत नव्हता, लोगो दिसत नव्हता, पण लोक इन्स्टंटली बोलले की अरे हे तर लिवाईस आहे. आणि लिवाईसने त्यांच्या ऑफिशियल पेजवर सुद्धा ब्रँड नेम कव्हर केला. आणि काही अशा प्रकारे त्यांची फ्री मार्केटिंग झाली. आणि हे पहिल्यांदाच झालंय असं नाही. 1996 मध्ये जेव्हा भारतात वर्ल्ड कप झालेला तेव्हा कोका कोला त्या टुर्नामेंटचा ऑफिशियल स्पॉन्सर होता. म्हणजे पेप्सी कोणत्याही मॅच मध्ये किंवा कोणत्याही स्टेडियम मध्ये स्वतःची ऍडव्हर्टायझिंग करू शकत नव्हता, परंतु त्यांनी एक कॅम्पेन लॉन्च केला, नथिंग ऑफिशियल अबाउट इट. ही लाईन डायरेक्ट कोकला टार्गेट करत होती. मेसेज सिंपल होता की ठीक आहे की कोक तुमचा ऑफिशियल स्पॉन्सर आहे, पण लोकांच्या माइंडमध्ये ब्रँड कोणता आहे? पेप्सी. पेप्सीने ऍड्स मध्ये बिग क्रिकेटर्स वापरले लाईक सचिन तेंडुलकर आणि वर्ल्ड कप फेवर राईट केला विदाउट बिंग ऑफिशियल स्पॉन्सर. आणि रिझल्ट, कोक कडे ऑफिशियल राईट्स होते, पण पब्लिक अटेन्शन पेप्सीने खाल्ली. आणि मार्केटिंगचा हाच लेसन तुम्ही लक्षात घ्यायला हवा की लोकांच्या मनात स्वतःची अशी इमेज बिल्ड करा की तुम्हाला न बघताही लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे.